हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बाळांनो DC जनता 10th. तर बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण अल्जेब्रामध्ये PYQ सिरीज सुरू केली आहे आणि त्यामध्ये आपला टॉपिक नंबर 1 दॅट वॉज लिनियर इक्वेशन आणि टॉपिक नंबर 2 दॅट वॉज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि बाळांनो, हे दोन्हीही 12-12 मार्कांचे जे टॉपिक्स आहेत याचे PYQs आपण कव्हर केले आहेत. तर आज आपण आपला थर्ड टॉपिक, जो पण येणाऱ्या बोर्ड एक्झाम फेब्रुवारी 2026 साठी 12 मार्काचं वेटेज ठेवतो बाळांनो, तो टॉपिक म्हणजे स्टॅटिस्टिक्स. तर त्या स्टॅटिस्टिक्सचे 2019 पासून 2025 पर्यंत जेवढे काही PYQs आले आहेत तेवढे सर्व PYQs ची जी सिरीज आहे ते त्याचाच पहिलं लेक्चर बाळांनो आपण शूट करतोय. आणि त्या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्सला सुरुवात करत असताना सर्वात पहिले स्टॅटिस्टिक्समध्ये काही बेसिक कन्सेप्ट्स ज्या आपल्याला स्टडी करायच्या, त्या बेसिक कन्सेप्ट्स कोणकोणत्या आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि मग आपण आपल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. तर बाळांनो, स्टॅटिस्टिक्स हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला सर्वात पहिले लक्षात ठेवायचा आहे. विथ ऑप्शन जो आपल्याला विचारला जातो तो विचारला जातो बाळांनो 12 मार्कांसाठी. किती मार्कांसाठी? 12 मार्कांसाठी. तर 12 मार्कांचा बाळांनो याला वेटेज असणार आहे. ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पॉईंट नंबर 2 मध्ये तुम्हाला पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे की हा जो 12 मार्काचा स्टॅटिस्टिक्स टॉपिक आहे याला आपण बाळांनो 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. पार्ट ए मध्ये असतं बाळांनो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, आणि त्यामध्ये 3 कन्सेप्ट आहे बाळांनो. पहिली आहे मीन ऑफ द डेटा काढायची कन्सेप्ट, दुसरी आहे मीडियन ऑफ द डेटा काढायची कन्सेप्ट, आणि तिसरी जी आहे ती आहे मोड ऑफ द डेटा काढायची कन्सेप्ट. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मीन जर काढायचा असेल तर मीन काढायच्या बाळांनो आपल्याकडे 3 मेथड आहे. पहिली जी मेथड आहे ती मेथड आहे बाळांनो डायरेक्ट मेथड, दुसरी जी मेथड आहे बाळांनो ती आहे आपली अज्युम मीन मेथड, दुसरी जी मेथड आहे ती आहे आपली अज्युम मीन मेथड, आणि तिसरी जी मेथड आहे बाळांनो ती आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. या 3 मेथडच्या मदतीने आपण काय काढू शकतो तर आपण डेटामध्ये मीन कॅल्क्युलेट करू शकतो. चलो, व्हेरी गुड. त्यानंतर मीडियन, तर मीडियन आणि मोड पण आपण डिफाइन करू शकतो. मीडियन काढायचा फॉर्म्युला, मोड काढायचा फॉर्म्युला मी थोड्या वेळात एक्सप्लेन करतोच. तर ह्या 3 कन्सेप्ट बाळांनो आपल्याला पार्ट ए मध्ये पाहायला मिळतात. पार्ट बी मध्ये असतं बाळांनो रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा, ज्यामध्ये आपण सर्वात पहिली जी कन्सेप्ट स्टडी करतो ती असते बाळांनो हिस्टोग्राम. पहिली जी कन्सेप्ट असते ती असते आपली हिस्टोग्राम. दुसरी जी कन्सेप्ट आपण स्टडी केली आहे त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. दुसरी जी कन्सेप्ट आहे ती आपली फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पण आपल्याला 2 पद्धतीने काढता येऊ शकतो किंवा याच्यावर 2 पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. सर्वात पहिला जो आहे तो आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम, म्हणजे हिस्टोग्रामची हेल्प घेणे, आणि एक आहे विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम म्हणजे हिस्टोग्रामची हेल्प न घेता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढून दाखवणे. एक आहे हिस्टोग्रामची मदत घेऊन, म्हणजे विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम लागेल तिथे मी हिस्टोग्राम लिहितो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणि दुसरा आहे विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम हा असणार आहे या टॉपिक मधला पार्ट बी. त्यानंतर पार्ट सी मध्ये बाळांनो असणार आहे तुमचा, पार्ट सी मध्ये असणार आहे तर तो आहे कन्सेप्ट दॅट इज पाय डायग्राम. कोणती डायग्राम? पाय डायग्राम. आणि पाय डायग्राम ज्या वेळेला येते तर पाय डायग्राम मध्ये बेसिकली 2 पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. सर्वात पहिले तर विचारला जातो बाळांनो ड्रॉइंग ऑफ पाय डायग्राम, ड्रॉइंग ऑफ पाय डायग्राम, आणि नंतर जी कन्सेप्ट आहे ती आहे रीडिंग ऑफ पाय डायग्राम. नंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे रीडिंग ऑफ पाय डायग्राम. रीडिंग ऑफ पाय डायग्राम. तर एवढे सर्व कन्सेप्ट बाळांनो तुम्हाला या टॉपिक मध्ये अंडरस्टँड करायचे आहेत, आणि याच्यावर जे काही PYQs आहे ते आपण आता 1 बाय 1 डिस्कस करणार आहोतच. तर थोडं आपण याचे फॉर्म्युलेज डिफाइन करून टाकूया. एक वेळा फॉर्म्युला आपल्याला माहिती झाले की मग आपल्याला सॉल्व्ह करताना कुठेही डिफिकल्टी जाणार नाही. तर मीन काढायचा जो फॉर्म्युला आहे बाळांनो, तर मीनचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो मीनचा फॉर्म्युला आहे बाळांनो. मीनला जनरली आपण एक्स बार ने डिनोट करतो. तर एक्स बार इज इक्वल टू असतं सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. हा बेसिक फॉर्म्युला बनतो बाळांनो आपला मीन काढायचा. आणि या फॉर्म्युल्यावरनच आपला डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला आपण डिफाइन करतो, आणि तो असतो एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi(xi) अपॉन समेशन ऑफ fi. इथे हा जो समेशन ऑफ fi आहे याला मी कॅपिटल N पण बोलू शकतो, म्हणजे जी फ्रिक्वेन्सीची सम असते त्या समला आपल्याला कॅपिटल
एन पण बोलता येतं. त्यानंतर न्यूमरेटर मध्ये समेशन ऑफ एफ आय एक्स आय लिहा किंवा एक्स आय एफ आय लिहा, काही फरक पडत नसतो. म्हणजे एक्स इंटू एफ लिहिलं काय किंवा एफ इंटू एक्स लिहिलं काय, या दोघांचा मिनिंग सारखाच असतो. त्यामुळे पहिले एक्स लिहा नंतर एफ लिहा, पहिले एफ लिहा नंतर एक्स लिहा, काही फरक पडत नाही बाळांनो. म्हणून हा फॉर्म्युला समेशन ऑफ एफ आय एक्स आय लिहा किंवा समेशन ऑफ एक्स आय एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय लिहा, या दोघांचा अर्थ सारखाच आहे. याच्यामध्ये कुठेही कशा पद्धतीचा काहीही तुम्हाला डिफरन्स फील होणार नाही. तर चला, हे जर क्लिअर असेल तर हा जो फॉर्म्युला बनतो बाळांनो मीन कॅल्क्युलेट करायचा, तो फॉर्म्युला बनतो बाळांनो आपला डायरेक्ट मेथडचा. कोणता फॉर्म्युला बनतो बोला? डायरेक्ट मेथडचा. तर डायरेक्ट मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय आहे? तर समेशन ऑफ एक्स आय एफ आय किंवा समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. दिस विल बी युअर फॉर्म्युला फॉर डायरेक्ट मेथड. चला, त्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे बाळांनो आपला अज्युम मीन मेथडचा. कोणता? अज्युम मीन मेथडचा. अज्युम मीन मेथडचा. अज्युम मीन मेथडचा जो फॉर्म्युला बनतो एक्स बार काढायचा, तो फॉर्म्युला आहे एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. पुन्हा बोला काय बनतो? हा, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. आणि त्यामध्ये बाळांनो सर्वात पहिले तुम्हाला डी बार काढावं लागेल. तर डी बार कसा काढणार? जसा एक्स बार काढला तसाच डी बार निघेल. एक्स बार असताना आपण एक्स वापरलं तर डी बार असताना आपण डी वापरणार. तर समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय विल बी द फॉर्म्युला फॉर डी बार. या पद्धतीने या फॉर्म्युलाच्या मदतीने डी बार काढा आणि त्या डी बार मध्ये आपला अज्युम मीन ऍड करा. यू विल गेट युअर रिक्वायर्ड आन्सर ऑफ मीन. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर अज्युम मीन. दिस विल बी द फॉर्म्युला फॉर अज्युम मीन. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे बाळांनो तो आहे तुमचा स्टेप डेव्हिएशन मेथडचा. स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये बाळांनो जो फॉर्म्युला डिफाइन होतो तो फॉर्म्युला होतो एक्स बार इज इक्वल टू ए प्लस एच इंटू यू बार और एक्स बार इज इक्वल टू ए प्लस लागेल तर मी पूर्ण कंप्लीटच लिहितो और एक्स बार इज इक्वल टू ए प्लस जी इंटू यू बार. एक तर एच लिहा किंवा जी लिहा, दोघांचा अर्थ सारखाच आहे. फक्त इथे एच ला काय म्हणतो जी ला काय म्हणतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एच म्हणजेच असतं बाळांनो आपलं क्लास विड्थ. एच म्हणजेच काय असतं? क्लास विड्थ. आणि इथे जी जे असतं बाळांनो ते असतं जीसीडी ऑफ ऑल डी आय. जीसीडी ऑफ ऑल डी आय. आता ही जीसीडी ऑफ ऑल डी आय क्लास विड्थ काय असतं? ज्यावेळेला आपण क्वेश्चन्स घेऊया त्यावेळेला तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. किंवा स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला ऑलरेडी सर्व कन्सेप्ट क्लिअर आहे असं मी कन्सिडर करून पीवायक्यू सिरीज स्टार्ट केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला एच पण माहिती आहे, जी पण माहिती आहे. ह्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहेत. नसतील स्टॅटिस्टिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये टाका. मी पूर्ण स्टॅटिस्टिक्स तुम्हाला वन शॉट लेक्चर मध्ये शिकवायला तयार आहे. फक्त मला तुमच्याकडनं ते येऊ द्या. चला, तर स्टेप डिव्हिजन मेथडचा जो फॉर्म्युला बनतो तो फॉर्म्युला काय म्हणतो? एक्स बार इज इक्वल टू ए प्लस एच इंटू यू बार. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस जी इंटू यू बार. दोघांपैकी कोणताही फॉर्म्युला वापरा. इथे जसं आपण डी बार काढला होता तसाच इथे कोणता व्हेरिएबल आहे? यू बार. तर आपल्याला काढावं लागेल यू बार. आणि यू बार कसा मिळेल बाळांनो? तर तो मिळेल समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. फक्त यू बारच्या वेळेला यू आय येईल, डी बारच्या वेळेला डी आय येईल आणि एक्स बारच्या वेळेला एक्स आय येईल. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता कोणकोणत्या पद्धतीने मीन काढायचा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बाळांनो जर तुम्हाला स्पेसिफाय केलेलं आहे की डायरेक्ट मेथड निकाला तर यू विल हॅव टू यूज डायरेक्ट मेथड. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे अज्युम मीन मेथड वापरा तर तीच वापरावं लागेल किंवा स्टेप डिव्हिजन म्हटलंय तर तीच वापरावं लागेल. पण स्पेसिफाय केलं नाही, फक्त तुम्हाला म्हटलंय की मीन काढा. मग अशा वेळेला काय कराल? तर अशा वेळेला यू कॅन यूज एनी ऑफ द मेथड, ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट मेथड पण वापरू शकता, अज्युम मीन मेथड पण वापरू शकता आणि स्टेप डेव्हिएशन मेथड पण वापरू शकता. माझं जर ओपिनियन तुम्ही ऐकाल तर त्या ओपिनियन मध्ये मी तुम्हाला म्हणेल की सर्वात इझी जी मेथड कॅल्क्युलेशनसाठी असते बाळांनो ती असते तुमची स्टेप डेव्हिएशन मेथड, ज्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी करू शकता. फक्त इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे लास्ट आन्सर येणार त्या लास्ट आन्सर मध्ये तुम्हाला डिव्हिजन करता आलं पाहिजे. जर तुमचं डिव्हिजन स्ट्रॉंग असेल तर 100% या मेथडमध्ये तुम्हाला कुठेही कसल्याही पद्धतीची डिफिकल्टी जात नाही. फ्रॅक्शनचं डिव्हिजन करता आलं पाहिजे, ते जर तुम्हाला आलं तर 100% स्टेप डेव्हिएशन मेथड विल बी द इझिएस्ट मेथड. डायरेक्ट मेथड पण इझी आहे, पण डायरेक्ट मेथडमध्ये कधी कधी कॅल्क्युलेशन्स खूप मोठ्या होतात. मल्टिप्लिकेशन, ॲडिशन हे आपल्याला भरपूर करून पाहावे लागते. म्हणून ही टाइम टेकिंग प्रोसेस आहे किंवा टाइम टेकिंग तिथे जातो. इथे तुम्ही जनरली तोंडी कॅल्क्युलेशन्स करू शकता. त्यामुळे जर आलाच क्वेश्चन तर स्टेप डेव्हिएशन मेथडनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. तर हा झाला तुमचा पार्ट ए आणि याच्याच बेसिसवर आपण बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. हा झाला मीन. याच्यानंतर बाळांनो जी कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची ती म्हणजे मीडियन.
मीडियन काढायचा जो फॉर्म्युला डिफाइन करतो बाळांनो, तो मीडियन काढायचा फॉर्म्युला काय, तर सर्वात पहिले लक्षात ठेवा मीडियन काढत असताना काही बेसिक गोष्टींमध्ये सर्वात पहिली गोष्ट पॉइंट नंबर 1, क्लासेस जे असतील बाळांनो, क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस, क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस, ही सर्वात पहिला सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपल्याला जर मीडियन काढायचं असेल तर 100% जे दिलेले क्लासेस आहे ते कंपल्सरी तुम्हाला बाळांनो कसे लागतील, तर ते कंटिन्युअसच लागतील. कसे लागतील बोला, कंटिन्युअसच लागतील. हा झाला पॉइंट नंबर 1. त्याच्यानंतर मीडियन डिफाइन करण्यासाठी पॉइंट नंबर 2 जो येतो तो येतो वी हॅव टू डिफाइन मीडियन क्लास. वी हॅव टू डिफाइन मीडियन क्लास. जोपर्यंत तुमचा मीडियन क्लास बाळांनो डिफाइन होणार नाही तोपर्यंत तुम्ही मीडियन काढूच शकत नाही. कारण की मीडियनच्या फॉर्म्युलामध्ये ज्या सर्व व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज कुठून येतील, तर त्या व्हॅल्यूज येतील मीडियन क्लासवरनं. कुठून येतील बोला, मीडियन क्लासवरनं. म्हणजे सर्वात पहिले तर तुम्ही मीडियनचा क्वेश्चन आला की तुमची जी नजर आहे ती कुठे गेली पाहिजे, क्लासेसवर. क्लासेस कसे असले पाहिजे, कंटिन्युअस असतील तर वेल अँड गुड, तुम्हाला कन्वर्ट करायची काही गरज नाही, नसतील तर कन्वर्ट करावं लागतील कंटिन्युअस मध्ये. दुसरी जी व्हॅल्यू तुम्हाला डिफाइन करायची ती डिफाइन करायची मीडियन क्लास. आणि आता मीडियन क्लाससाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला फ्रिक्वेन्सीची ऍडिशन घ्यावी लागते, म्हणजे समेशन ऑफ एफ आय काढावं लागतं, म्हणजेच कॅपिटल एन काढावं लागतं. त्याच्याच वरनं आपला मीडियन क्लास डिफाइन होतो. कसा, तर ते क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर इथे मीडियनचा जो फॉर्म्युला बनतो बाळांनो आपला, तो मीडियनचा फॉर्म्युला बनतो L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. सिंपल एक मार्काला पण क्वेश्चन या 1 मार्काला किंवा 2 मार्काला पण क्वेश्चन या फॉर्म्युल्यावर विचारले जातात, जिथे तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले असतात आणि हे कॅल्क्युलेशन्स करून मीडियन काढायला विचारल्या जातो. मीडियन म्हणजे काय, तर असं ऑब्झर्वेशन जे डेटाच्या एक्झॅक्ट मिडल मध्ये असतं त्याला म्हणतो बाळांनो आपण मीडियन. त्याला काय म्हणतो आपण बाळांनो, मीडियन. पण मीडियन काढत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, डेटाला सर्वात पहिले एक तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सेट करावं लागतं. एक वेळा डेटा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सेट झाला की त्या डेटाच्या मिडल मध्ये जे नंबर जो ऑब्झर्वेशन येईल त्याला आपण काय बोलणार, मीडियन. त्याला काय बोलणार आपण, मीडियन. तर मीडियन काढायचा फॉर्म्युला वी हॅव डिफाइन. सेम त्याच पद्धतीने तिसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे मोड ऑफ द डेटा. कोणता डेटा बोला, मोड ऑफ द डेटा. आता मोड ऑफ द डेटा काढत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट तीच येते की क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस. सर्वात पहिले तुमची जी नजर आहे ती कुठे गेली पाहिजे, क्लासेसवर. क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस क्लासेस. हा सर्वात महत्त्वाचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि तो पॉईंट काय, तर क्लासेस कसे असले पाहिजे बाळांनो, कंटिन्युअस. जर ते नसतील तर तुम्हाला करावे लागतील. आणि क्लासेस कंटिन्युअस करण्यासाठी तुम्हाला फक्त 0.5 ऍड 0.5 सबस्ट्रॅक्टच करायचं असतं. 0.5 ऍड कुठे करायचं, अप्पर लिमिट मध्ये, आणि सबस्ट्रॅक्ट कुठे करायचं, लोअर लिमिट मध्ये. यू विल गेट युअर रिक्वायर्ड कंटिन्युअस क्लासेस. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये जसं आपण मीडियन काढण्यासाठी मीडियन क्लास डिफाइन केला होता त्याच पद्धतीने आपल्याला इथे डिफाइन करावं लागेल मोडल क्लास. कोणता क्लास डिफाइन करावा लागेल सांगा, मोडल क्लास. कोणता क्लास डिफाइन करावा लागेल, मोडल क्लास. जोपर्यंत तुम्ही मोडल क्लास डिफाइन करणार नाही तोपर्यंत मोड निघू शकत नाही. जसं जोपर्यंत मीडियन क्लास डिफाइन करणार नाही तोपर्यंत मीडियन निघत नाही, त्याच पद्धतीने जोपर्यंत मोडल क्लास डिफाइन होणार नाही तोपर्यंत यू कॅनॉट फाइंड आउट द मोड ऑफ द डेटा. म्हणून लक्षात ठेवा, मोड काढण्यासाठी मोडल क्लास, मीडियन काढण्यासाठी मीडियन क्लास. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट तर फॉर्म्युला पाहून घेऊया आता. तर मोड काढायचा फॉर्म्युला जो आहे बाळांनो तो फॉर्म्युला आहे L प्लस इन ब्रॅकेट F1 minus F0 upon twice F1 minus F0 minus F2 into H. तर इथे तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर हा रेशो कसा लक्षात ठेवायचा, तर रेशो लक्षात ठेवायचा इथे 1 इथे 0 इथे 1 0 2 म्हणजे 10/102 जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला फ्रिक्वेन्सीज मध्ये कन्फ्युजन होणार नाही. F1 minus F0 upon F1 minus F0 minus F2. तर 10/102 लक्षात ठेवा. यू विल बी एबल टू रिसाइड द फॉर्म्युला फॉर मोड. तर ह्या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण काय काढू शकतो, मीडियन काढू शकतो, आणि या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण काय काढू शकतो, मोड काढू शकतो. तर हे फॉर्म्युलेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पार्ट ए मध्ये. आता या फॉर्म्युलाच्या बेसिसवर कशा कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात तर वी विल डिस्कस. सो वी आर गोइंग टू स्टार्ट क्वेश्चन नंबर 1. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेला आपण PYQ स्टार्ट करतोय किंवा PYQ ची सिरीज आपण ज्यावेळेसपासून स्टार्ट केली आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती असतं सर्वात पहिले आपण 1 मार्कचे क्वेश्चन घेतो, मग 2 मार्कचे क्वेश्चन घेतो, मग ऍक्टिव्हिटीज घेतो, मग 3 मार्कचे क्वेश्चन घेतो, आणि लास्ट बार जे क्वेश्चन्स असतात ते आपले असतात 4 मार्काचे क्वेश्चन्स. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 5 जो असतो तो असतो आपल्याला कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन, ज्यामध्ये आपल्याला कन्सेप्टचा उपयोग करून
इक्वेशन्स बनवून दाखवायचे असतात, क्वेश्चन्स बनवून दाखवायचे असतात, तर त्या पद्धतीनेच आपण PYQs अरेंज केलेले आहे. तर बाळांनो, एक नोव्हेंबर क्वेश्चन नंबर 1B मध्ये 1 मार्क साठी जो विचारलेला क्वेश्चन आहे तो विचारलाय नोव्हेंबर 2020 मध्ये आणि काय म्हटलंय, इफ समेशन ऑफ fi di इज इक्वल टू 108, इफ समेशन ऑफ fi इज इक्वल टू 100, देन फाइंड d बार. तर बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे d बार काढायचा फॉर्म्युला आत्ताच आपण बघितला होता आणि तो फॉर्म्युला होता. तर सोल्युशन मध्ये काय लिहू शकतो आपण, तर बाळांनो सोल्युशन मध्ये लिहू शकतो d बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi di अपॉन समेशन ऑफ fi. समेशन ऑफ fi di अपॉन समेशन ऑफ fi या दोघांचं जर मी डिव्हिजन घेतलं तर सिंपल मला d बारची व्हॅल्यू मिळते. समेशन ऑफ fi di किती आहे, तर ते आहे 108 डिवायडेड बाय 100. तर हा 100 ने ज्या वेळेला 108 ला डिवाइड केलं जाईल तर आन्सर विल बी 1.08. तर डी बार किती आहे बाळांनो, तर डी बार आलं तुमचं 1.08. एवढ्या जर तुम्ही स्टेप्स लिहिल्या तर यू विल बी गोइंग टू गेट 1 मार्क. व्हेरी सिंपल क्वेश्चन विच वॉज आस्क्ड इन नोव्हेंबर 2020. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. तर लक्षात ठेवा डी बार. आता इथे पहा एक्स बार काढायचा फॉर्म्युला समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi. त्यानंतर डी बार काढायचा फॉर्म्युला समेशन ऑफ fi di अपॉन समेशन ऑफ fi. त्यानंतर यू बार काढायचा फॉर्म्युला समेशन ऑफ fi ui अपॉन समेशन ऑफ fi. यू बार असेल तर ui वापरायचा, डी बार असेल तर di वापरायचा, एक्स बार असेल तर xi वापरायचा, बाकीचं तर सर्व सारखंच आहे. तिन्ही फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट काय म्हणतोय, द फॉलोइंग टेबल शोज, काय म्हणतोय, द फॉलोइंग टेबल शोज the daily supply of electricity to different places in a town to show the information by pie diagram. Measures of central angles of the sectors are to be decided. Find the measures. आपल्याला सर्वांना हे लक्षात असलं पाहिजे बाळांनो, पाय डायग्राम काढायचा असेल तर आपल्याला सेंट्रल अँगल काढावा लागतो आणि सेंट्रल अँगल काढायचा फॉर्म्युला काय बनतो, तर सेंट्रल अँगल काढायचा फॉर्म्युला सिंपल आहे, थिटा इज इक्वल टू आपला जो काही कंपोनंट असेल त्या कंपोनंटचा स्कोअर ऑफ each component divided by total score of all component multiply by 360. म्हणजे जो काही कंपोनंट असेल त्या कंपोनंटचा स्कोअर डिवाइडेड बाय टोटल मल्टिप्लाय बाय 360. तर पहिला कंपोनंट कोण आहे इथे, तर पहिला कंपोनंट आहे रोड साठी स्कोअर किती आहे 4. डिवायडेड बाय टोटल, तर या सर्वांची टोटल किती दिली आपल्याला 30. डिवायडेड बाय 30 करावं लागेल, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला आपल्याला 30 ने डिवाइड करावं लागेल. जसं की इथे कंपोनंटचा स्कोअर डिवायडेड बाय टोटल मल्टिप्लाय बाय 360, तर पहिल्याचं आन्सर आलं 48. सेम त्याच पद्धतीने फॅक्टरीसाठी फॅक्टरीचा स्कोअर किती आहे, तर फॅक्टरीचा स्कोअर आहे 12 डिवायडेड बाय टोटल किती आहे 30. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आन्सर येते 144. ते कॅल्क्युलेशन करायची काहीच गरज नाही, तुम्हाला फक्त 12 आणि 30 लिहायचं आहे. सेम त्याच पद्धतीने शॉप्सचा स्कोअर किती आहे 6 डिवायडेड बाय टोटल किती आहे 30 मल्टिप्लाय बाय 360. तर हा 0 या 0 ला कट करतो, हा 3 याला 12 ने कट करतो आणि 12×72 तर इथे विल 72 डिग्री. तर यू आर गोइंग टू पुट हियर इन दिस ब्रॅकेट, हियर इन दिस स्क्वेअर, इट विल बी 72. चला, याला अर्धा मार्क मिळाला असता तुम्हाला, याला अर्धा मार्क्स मिळाला असता आणि याला अर्धा आणि याला अर्धा, म्हणजे असे कंप्लीट 2 मार्क्स तुम्हाला मिळाले असते. इथे किती लिहायचं सांगा, तर 8 किती पैकी आहे 30 पैकी मल्टिप्लाय बाय 360. पुन्हा हा याला कट करेल, इथे हा याला 12 ने कट करेल, 12 8 जेवढं काही होत असेल तेवढं तुम्हाला लिहावं लागेल. तर चला 12×72. त्यानंतर इथे जर आपण याचं मल्टिप्लिकेशन 12 मल्टिप्लाय बाय 8 2 जार 16 कॅरी विल बी 1 8 1 जार 8 आणि 8 9 जार 96. तर इथे किती होईल 96. तर 12 8 96, 12 8 किती होतात 96. तर युअर आन्सर विल बी 96. तर इथे बाळांनो तुम्हाला अर्धा मार्क, इथे बाळांनो तुम्हाला अर्धा मार्क, इथे अर्धा मार्क आणि इथे फायनली अर्धा मार्क. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आन्सर मिळेल ते मिळेल 96. आणि ह्या जर 3-4 फिल इन द ब्लॅक्स तुम्ही प्रॉपर पद्धतीने फिलअप केल्या असतील तर यू विल बी गोइंग टू गेट हाऊ मेनी मार्क्स, तर यू विल बी गोइंग टू गेट 96 मार्क्स. सॉरी 2 मार्क्स. किती मार्क्स 2 मार्क्स. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, कंपेअर द ऍक्टिव्हिटी complete the activity to prepare table showing the coordinates which are necessary to draw frequency polygon. Frequency polygon काढण्यासाठी
जो टेबल असतो तो टेबल आपल्याला फिलअप करायचा आहे. तर तुम्हाला हे सर्वांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जर आपल्याला विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम काढायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट काढावे लागतात जे आपण प्लॉट करतो. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे जे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट लिहितो आपण तर लक्षात ठेवा इथे मी तुम्हाला डिफाईन करून देतो. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट काय असतात? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट असतात बाळांनो तुमचे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स असतात बाळांनो तुमचे, तर ते असतात तुमचे इथे असतो पहिला एक्स कोऑर्डिनेट असतो तुमचा क्लास मार्क. काय असतो बोला? क्लास मार्क ऑफ एव्हरी क्लास. आणि दुसरा वाय कोऑर्डिनेट असतो तुमचा फ्रिक्वेन्सी. वाय कोऑर्डिनेट असतो तुमचा फ्रिक्वेन्सी. आणि कधीही पहिला असतो एक्स नंतर असतो वाय, म्हणजे फ्रिक्वेन्सी हा वाय कोऑर्डिनेट असतो, म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण प्लॉट करतो वाय ऍक्सिसवर आणि क्लास मार्क आपण प्लॉट करतो एक्स ऍक्सिसवर. हे सर्वांना माहिती आहे. मग सेम त्याच पद्धतीने इथे ज्या ज्या काही फिल इन द ब्लॅक्स आहेत त्याच्यात आपण फिलअप केल्या तर इथे पहा सर्वात पहिले क्लास मार्क किती दिला 18.5. इथे किती लिहावं लागेल 18.5,4. दिस विल युअर फर्स्ट बॉक्स. त्यानंतर इथे पहा इथे 19.5 आहे, इथे 19.5 हा पहिला एक्स झाला, वायची व्हॅल्यू 13 आहे तिथे सिंपल लिहावं लागेल 13. इथे जर तुम्ही चेक केलं तर 15 म्हणजे वाय झाला, 20.5 म्हणजे एक्स झाला 20.5 इथे लिहावं लागेल. त्याच्यानंतर या जर व्हॅल्यूज मी बघितल्या तर पहिले एक्स म्हणजे 20.5 पहिले येईल आणि 19 दुसऱ्यावर येईल. तर इथे कधी लक्ष ठेवायचं एक्स कोऑर्डिनेट म्हणजे क्लास मार्क असतो आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. तर अशा पद्धतीने सिंपल तुम्ही याला कंप्लीट करू शकता. इथे पण तुम्हाला जर केअरफुली ऑब्झर्व केलं 1 2 3 4 5 अशा पद्धतीने जे बॉक्सेस आहेत ते जर फिलअप केले तर तुम्हाला नोव्हेंबर 2020 मध्ये 2 मार्क मिळाले असते. चलो क्वेश्चन 2B मध्ये 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला होता बाळांनो जुलै 2019 मध्ये, ज्या वेळेला आपल्याला म्हटलं आहे की द फॉलोइंग टेबल शोज, काय म्हणतो पहा, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड टाइम दे युटिलाइज फॉर देअर डेली स्टडीज. फाइंड द मीन म्हणजे आपल्याला मीन टाइम काढायचा आहे. काय काढायचा बोला? मीन टाइम काढायचा आहे. आणि बाळांनो तुम्हाला मीन काढायचं असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे हो मीन काढायचे आपल्याकडे किती मेथड आहेत? 3. पहिली कोणती आहे? डायरेक्ट. दुसरी कोणती आहे? अझ्युम मीन. आणि तिसरी कोणती आहे? स्टेप डेव्हिएशन. तर डेटा पहा, डेटा फार छोटा आहे. डेटा छोटा असेल तर तुम्ही 100% डायरेक्ट मेथड वापरली तरीही तुमचा आन्सर इझिली निघून जातो बाळांनो. तर डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे, डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला जो डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला आहे तो एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय घ्यावं लागतं. म्हणजेच सर्वात पहिले आपल्याला एक्स आय काढावं लागतो, मग घ्यावं लागतं त्याचं एफ सोबत मल्टिप्लिकेशन. एक्स आय म्हणजेच काय असतो तर प्रत्येक क्लासचा क्लास मार्क असतो. काय असतो? क्लास मार्क. आणि त्याची एफ सोबत काय घ्यावं लागते? मल्टिप्लिकेशन. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मीन जर डायरेक्ट मेथडने काढणार तर आपल्याला क्लासेस दिलेले असतील, त्यानंतर फ्रिक्वेन्सीज पण दिलेल्या असतील. तुम्हाला जो पहिला टेबल बनवावा लागेल तो असणार आहे एक्स आयचा, एक्स आय म्हणजेच क्लास मार्कचा, आणि मग या दोन टेबलचं तुम्हाला करावं लागेल मल्टिप्लिकेशन. तर नेक्स्ट जो कॉलम बनेल तो कॉलम बनेल तुमचा एक्स आय एफ आयचा किंवा एफ आय एक्स आयचा. म्हणजे सर्वात पहिले क्लास तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला असेल जसं इथे दिलेला आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी जसं इथे दिलेला आहे. तुम्हाला जो टेबल बनवायचा आहे, तुम्हाला जो कॉलम बनवायचा आहे तो बनवायचा आहे एक्स आयचा. एक्स आय म्हणजे प्रत्येक क्लासचा क्लास मार्क, आणि मग फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क यांचं घेणार तुम्ही मल्टिप्लिकेशन. म्हणजेच तुम्हाला मिळेल एफ आय एक्स आय, आणि मग याची व्हर्टिकल सम घेणार बाळांनो तुम्ही. याची व्हर्टिकल सम डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सीची व्हर्टिकल सम, या दोघांचं याची जर व्हर्टिकल सम घेतली तर ती काय होईल? समेशन ऑफ एफ आय एक्स आय. याची जर सम घेतली तर ती काय होईल? समेशन ऑफ एफ आय. मग समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय विल गिव्ह यू द रिक्वायर्ड आन्सर. चला मग कशा पद्धतीने या क्वेश्चनला आपण डील करू शकतो तर वी विल ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन. चलो देखो इधर अभी सिंपल मी काय करणार? सिंपल सर्वात पहिले मी काढणार प्रत्येक क्लासचा क्लास मार्क, आणि प्रत्येक क्लासचा क्लास मार्क काढण्यासाठी मी इथे याला एक्सटेंड करतो. एक्सटेंड करून मी टेबल बनवतो, ज्या टेबलमध्ये मी व्हॅल्यूज डिफाईन करणार. त्या कोणत्या व्हॅल्यूज डिफाईन होतील बाळांनो? तर त्या होतील तुमच्या एक्स आयच्या. एक्स आय म्हणजे प्रत्येक क्लासचा क्लास मार्क. आणि बाळांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल क्लास मार्क कसा काढायचा? क्लास मार्क म्हणजे सिंपल क्लासचा मिड पॉईंट, म्हणजेच क्लासची मधातली व्हॅल्यू कशी काढायची? तर त्या क्लासची लोअर लिमिट प्लस त्या क्लासची अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजेच 0 प्लस 2 डिवायडेड बाय 2. तर 2 डिवायडेड बाय 2 मीन्स 1. तर पहिल्या क्लासचा जो क्लास मार्क येईल बाळांनो तो किती येईल? 1. सेम त्याच पद्धतीने लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 प्लस 4 2 प्लस 4
डिवायडेड बाय 2 म्हणजे 6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 3, तर इथे किती होईल 3. तर आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हे काढत जायची काहीच गरज नाही. पहिली जर व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आणि इथे पहा या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, या दोघांमध्ये डिफरन्स 2चा आहे, तर 100% या व्हॅल्यूजमध्ये पण डिफरन्स कितीचा येणार, 2चाच येणार आहे. म्हणजे इथे 1 आहे तर 1 मध्ये 2 ऍड केले तर 3 झाले, 3 मध्ये 2 ऍड केले तर 5 झाले, 5 नंतर 7, 7 नंतर 9. म्हणजे प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेशन करायची काहीच गरज नाही. पहिली व्हॅल्यू काढा, नंतर क्लासमध्ये डिफरन्स पहा, जेवढा डिफरन्स असेल तेवढ्या व्हॅल्यूज मध्ये ऍड करत जा, यू विल गेट युअर रिक्वायर्ड आन्सर. एवढं मोठं कॅल्क्युलेशन पुन्हा पुन्हा करत बसायची गरज राहणार नाही. चला हे तर झालं. आता याच्यानंतर बाळांनो जी व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करावं लागते ती आत्ताच मी तुम्हाला सांगितली. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, आता आपल्याला हा x आणि हा f यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. तर लिहिणार मी xi fi. चला करा मल्टिप्लिकेशन. 8 into 1 तर इट विल बी 8, त्यानंतर 14 3s are इट विल बी 42, इथे 18 5s are तर 18 5s are तर इथे होतील 90, त्यानंतर 10 into 7 तर इट विल बी 70 आणि हिअर इट इज 10 into 9 तर इट विल बी अगेन 90, अगेन इट विल बी 90. चला तर आपले आले मल्टिप्लिकेशन. 8 into 1 8, 14 into 3 42, 18 5 90, 10 into 7 70, त्यानंतर 10 into 9 90. आता बाळांनो आपल्याला या सर्वांची काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. म्हणजेच इथे मी एक पुन्हा कॉलम बनवणार आता आणि तो कॉलम कशाचा असणार आहे, तर तो कॉलम असणार आहे माझा, इथे होईल समेशन ऑफ एफ आय, इथे होईल समेशन ऑफ एफ आय. चला करा बरं समेशन ऑफ एफ आय. 8 plus 14 इट विल बी 22, 22 plus 18 प्लस 10 आणि 10. तर या सर्वांची ऍडिशन जर केली बाळांनो तर किती होईल, हा 14 plus 8, 14 plus 8 झाला 22, 22 and 10, 22 and 10 32, 32 and 8 40, 40 50 60. तर समेशन ऑफ एफ आय किती झाला बाळांनो 60. सेम त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला सम करावी लागेल. तर इथे सम करून टाका. 42 plus 8 50, 50 and 90 इट विल बी 140, इट विल बी 140, 140 plus 70 plus 90 plus 90. पुन्हा चेक करूया. इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही ऍडिशन करणार तर थोडं काळजीपूर्वक करायची, स्लो करायची, लागेल तर पुन्हा पुन्हा चेक करायची, जेणेकरून नंतर तुमच्या मिस्टेक्स अवॉइड होतील. नाहीतर एक वेळा जर तुमचं कुठे काही ऍडिशन मल्टिप्लिकेशन चुकलं तर ती नंतर जी झाली तुमची मिस्टेक असते ती रेक्टिफाय होत नाही. ती रेक्टिफाय करायला खूप वेळ लागतो, विनाकारण त्या क्वेश्चनमध्ये वेळ जातो. त्यामुळे करत असतानाच केअरफुली थोडं शांततेत करायचं, जेणेकरून तुमचे जे आन्सर्स येतील ते आन्सर्स परफेक्ट राहतील. 48 plus 8 50, 50 आणि 90 इट विल बी 140, 140 आणि हे या दोघांची जर ऍडिशन केली तर 160. या 140 plus 160, 140 plus 160 जर केले तर इथे किती होतील, तर हे होईल बाळांनो 300. म्हणजे समेशन ऑफ एफ आय जे येत आहे आपलं, समेशन ऑफ एफ आय एक्स आय जे येत आहे ते येत आहे 300. मग दोन्ही व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता या दोन्ही व्हॅल्यूजच्या मदतीने तुम्हाला ज्या व्हॅल्यूज डिफाईन करायच्या आहेत त्या व्हॅल्यूज डिफाईन करायच्या आहेत एक्स बारच्या. तर मग आपला मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू होईल समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय, म्हणजेच 300 डिवायडेड बाय होईल 60. तर हा याला कट करून टाकेल आणि हा याला कट करेल. एक्स बार इज इक्वल टू होईल मग आपलं 5. तर जो मीन आला तर मीन स्टडी टाइम जो आला आपला तो आला आपला बाळांनो 5 hours. किती आला बोला, 5 hours. तर तुम्हाला आन्सर लिहावं लागेल. देअरफॉर द मीन टाइम ऑफ स्टडी, मीन टाइम ऑफ स्टडी इज 5 hours. इज किती अवर्स, 5 hours. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर फायनल तुम्ही आन्सर लिहिलं बाळांनो तर यू विल बी गोइंग टू गेट किती मार्क्स, तर यू विल बी गोइंग टू गेट 2 marks फॉर द क्वेश्चन, 2 marks फॉर द क्वेश्चन. व्हेरी सिंपल क्वेश्चन इट वॉज, ज्यामध्ये आपण जे आन्सर काढलंय ते आन्सर आलं आपलं 5. तर मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट फॉर देअर स्टडीज तर दॅट वॉज 5 hours. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया काय म्हणतोय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, फ्रॉम द फाइंड द मोर काय 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 फाइंड द मोड आहे. इथे थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे. इथे मोर नाही आहे, इथे मोड आहे. फाइंड द मोड फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये इन्फॉर्मेशन मध्ये दिलं आहे एल दिलं, एच दिलं, F0 F1 F2 दिलेला आहे. चला मग काढूया आपण मोड. तर मोड काढायचा फॉर्म्युला सर्वांना आता पाठ झालाय. तो फॉर्म्युला काय आहे, कोण सांगेल मला व्हॉट दॅट फॉर्म्युला इज. तर आपण सर्वांना आत्ताच बघितलेला फॉर्म्युला पुन्हा आठवायचा आहे. पण तो फॉर्म्युला आहे मोड इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट F1 minus F0 upon twice F1 minus F0 minus F2 into H. Now put the value, get the answer type question है.
एलची व्हॅल्यू किती आहे, एलची व्हॅल्यू आहे 10, तर 10च्या जागी एलच्या जागी 10 पुट होणार. F1ची व्हॅल्यू किती आहे, तर F1ची व्हॅल्यू आहे 70, तर 70 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे, तर F0ची व्हॅल्यू आहे 58, तर मायनस 58 डिवायडेड बाय 2 इंटू F1, तर 2 इंटू 70 मायनस F0 आहे 58 मायनस F2ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आहे बाळांनो 42 मल्टिप्लाय बाय H, तर H किती आहे आपला, तर H आहे बाळांनो 2. तर चला याला सॉल्व्ह करूया. तर याला सॉल्व्ह करत असताना सर्वात पहिले कोण सॉल्व्ह होतं, तर सर्वांना माहिती आहे सर्वात पहिले सॉल्व्ह होईल बाळांनो ब्रॅकेट. चला ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. तर ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला तर मोड इज इक्वल टू एलची व्हॅल्यू आहे 10 प्लस इन ब्रॅकेट या दोघांचा जो डिफरन्स आहे 58 70 जर 58 मधनं मायनस केले तर यू विल बी गोइंग टू गेट 12 डिवायडेड बाय इथे होईल 2 इंटू 70 इट विल बी 140 मायनस 58 मायनस 42, तर या दोघांची जर ॲडिशन केली तर मायनस 58 मायनस 42 यू आर गोइंग टू गेट 100 मल्टिप्लाय बाय 2. नाउ अगेन सॉल्व द ब्रॅकेट म्हणजे 10 प्लस इन ब्रॅकेट होणार 12 डिवायडेड बाय या दोघांचा डिफरन्स येतो 40 इंटू 2. नाउ दिस 2 विल कट दिस बाय 20, तर फायनल जे आन्सर येईल 10 प्लस इन ब्रॅकेट 12 डिवायडेड बाय 20, 12 डिवायडेड बाय 20. आणि जर 12 डिवायडेड बाय 20 केलं बांधणं तर त्याचं डिव्हिजन जे येतं ते येतं 0.6 आणि 0.6 जर मी 10 मध्ये ॲड केले तर अवर आन्सर विल बी 10.6. अवर आन्सर विल बी 10.6. द मोड ऑफ द डेटा जो आलाय बांधणं तो आलाय आपला 10.6. व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी क्वेश्चन. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. कधी विचारलं होतं, जुलै 2019 मध्ये. किती मार्कांसाठी विचारला असेल हा, 2 मार्कांसाठीच विचारलेला असेल आणि मार्च 2020 मध्ये पण विचारलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पाहूया. चलो, द फॉलोइंग टेबल शोज द कॉजेस ऑफ नॉइज पोल्युशन. फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स फॉर इच ऑफ द टू ड्रॉ द पाय डायग्राम. पाय डायग्राम काढण्यासाठी आपल्याला हे जे नॉइज पोल्युशन करणारे कंपोनेंट्स आहेत तर त्याच्या वरनं आपल्याला प्रत्येकाचा सेंट्रल अँगल काढून दाखवायचा बाळांनो. तो सेंट्रल अँगल ज्यावेळेला आपण कॅल्क्युलेट करतो तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला काय घ्यावं लागतो, प्रत्येक कंपोनेंटचा स्क्वेअर डिवायडेड बाय टोटल मल्टिप्लाय बाय 360. प्रत्येक कंपोनेंटचा स्क्वेअर डिवायडेड बाय टोटल मल्टिप्लाय बाय 360. तर चला आपण याला हॉरिझॉन्टलचा जो आहे तो त्याला व्हर्टिकल मध्ये कन्वर्ट करूया. तर इथे लिहूया आपण कॉजेस ऑफ नॉइज पोल्युशन. इथे लिहूया causes of noise pollution, noise pollution, noise pollution, causes of noise pollution, pollution, pollution हे येईल पहिलं. त्याच्यानंतर येईल पर्सेंटेज, त्याच्यानंतर येईल पर्सेंटेज प्रमाण. चला आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीने आपल्याला सर्वात पहिले कोणता आहे कंपोनंट, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमुळे किती पर्सेंट होत आहे, तर 10% होत आहे. नंतर दुसरा आहे ट्रॅफिक, दुसरा आहे ट्रॅफिकमुळे नॉइज पोल्युशन किती होत आहे, तर ते होत आहे 50%. नंतरचा कंपोनंट जो आहे तो आहे एअरक्राफ्ट टेकऑफ्स, एअरक्राफ्ट टेकऑफ्स, एअरक्राफ्ट टेकऑफ्स किती आहे त्याच्यामुळे जे पोल्युशन होतं ते किती होत आहे, तर ते होत आहे 15%. आणि लास्ट जी आहे ते आहे तुमचं इंडस्ट्री, आणि इंडस्ट्रीमुळे जे पोल्युशन होत आहे ते होते 92 तुमचं 25%. या सर्वांची ॲडिशन केली तर टोटल मला असं वाटतं पर्सेंटेज आता 100% 50 आणि या सर्वांची ॲडिशन केली तर हे 40 आणि 10 50 म्हणजे 100% होतं. किती पर्सेंट होतं आहे, 100% होतं. टोटल झालं आपलं 100%. याच्यावरनं मग आता आपण प्रत्येकाच्यासाठी सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. चला काढा मग सेंट्रल अँगल. कसा निघेल सेंट्रल अँगल, बोला. सेंट्रल अँगल कंपोनंटचा स्क्वेअर म्हणजे कन्स्ट्रक्शनचा स्कोअर किती आहे 10, किती पैकी आहे 100% पैकी, मल्टिप्लाय बाय किती होईल 360. तर हा 0 याला कट करेल, हा 0 याला कट करेल, 36 इंटू 1. युअर आन्सर इज 36 डिग्री. किती डिग्री, 36 डिग्री. अशा पद्धतीने पहिला आन्सर मिळाला. दुसरा आता पहा किती आहे 50, किती पैकी आहे 100% पैकी, मल्टिप्लाय बाय किती आहे 360. याला जर आपण इथे कट केला, हा 0 जर याला इथे कट होतो तर 100% इथे किती होईल 180 डिग्री. किती डिग्री होईल 180 डिग्री. चला 50% आहे तर पूर्णच्या हाफच होणार आहे, 360च्या हाफच होणार आहे. त्यानंतर किती आहे 15 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 360. हा 0 या 0ला कट करतो. आता रिड्यूस करून टाका. मला असं वाटतं इथे होईल 5, इथे 2 ने रिड्यूस केलं तर इथे होईल 5, इथे होईल 18 आणि इथे हा 5 याला 3 ने कट करतो 18 3 तर 18 3 किती होतात, तर 18 3 होतात बाळांनो 54. 18 3 किती होतात बाळांनो 54. तर युअर आन्सर विल बी 54 डिग्री. आणि लास्ट जो मिळेल तो मिळेल बाळांनो आपला 25 साठी. तर काय होईल 25 डिवायडेड बाय 100
इंटू 360 तर आता याला जर सॉल्व केलं बाळांनो तर याला सॉल्व केल्यानंतर ते 100% जे आन्सर येणार आहे ते येणार आहे तुमचं 90 किती डिग्री येणार आहे 90 डिग्री. तर दिस विल बी युअर आन्सर्स तर अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही तुमचे आन्सर्स डिफाईन करू शकता. हे झाले तुमचे सेंट्रल अँगल्स. तर याच्यासाठी बाळांनो जितक्याही मार्काचा हा क्वेश्चन होता तेवढे तुम्हाला मार्क्स मिळाले असते. चला व्हेरी गुड. चलो नेक्स्ट काय म्हणतो ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल फाइंड द मीन. ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल अँड फाइंड द मीन म्हणजेच काय तर चला कोणती मेथड दिसते रे तुम्हाला ही तर अज्युम मीन मेथड दिसते. अज्युम मीन मेथड मध्ये ए ऑलरेडी डिफाईन आहे. तर अज्युम मीन मेथड नुसार जर मीन काढायचा असेल तर फॉर्म्युला काय डिफाईन केला होता आपण एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. तर ए तर माहिती आहे आपल्याला जो किती आहे 300 प्लस याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू ऍड करायची आहे डी बारची तर डी बार काढावं लागेल. आणि डी बार कसा काढायचा सर्वांना माहिती आहे. डी बार इज इक्वल टू काय असतं समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आय डी आय किती आहे 320 डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय किती आहे 50. हा 0 या 0 ला कट करतो. 32 ला जर 5 ने डिफाइन केलं तर 5 6 आर 30 आणि राहतील 20 ते 6.4 आन्सर येईल. आणि आता हा 6.4 जर तुम्ही सिंपल या 300 मध्ये ऍड केला तर 6.4 प्लस 300 तर ते किती होईल 306.4. दिस विल बी युअर मीन. आणि स्टेटमेंट मध्ये लिहावं लागेल तर काही दिलेलं आहे का काहीच दिलेलं नाही आहे म्हणून डायरेक्ट तुम्ही लिहू शकता देअरफॉर रिक्वायर्ड मीन ऑफ द डेटा इज 306.4. चलो व्हेरी गुड व्हेरी स्मार्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बाळांनो फाइंड द मीन फ्रॉम द गिवन व्हॅल्यूज. गिवन व्हॅल्यूज वरनं मीन काढायचं. चला मीन काढायचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. चला सांगा तर काय फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय दिला म्हणजे डायरेक्ट मेथड आहे. तर काय एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. आणि या समेशन ऑफ एफ आय ला आपण काय म्हणतो कॅपिटल एन म्हणून एक्स बार इज इक्वल टू असं पण लिहू शकतो समेशन ऑफ एक्स आय एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय ला बांधून आपण काय लिहू शकतो तर ते लिहू शकतो कॅपिटल एन. इथे आपल्याला प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा ज्यावेळेला आपण समेशन लिहितो तर त्या समेशनची लिमिट आपण जनरली 0 to nच घेत असतो. 0 to nच डिफाईन करतो आपण ती जनरली लिहिलेली नाहीये पण लिहिलं तर इट विल बी ओके. इट इज बेटर टू राईट डाऊन. चला एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती दिलंय ते दिलंय 1265 डिवायडेड बाय 50. तर याच्यावरनं तुमची जी व्हॅल्यू डिफाईन होईल बाळांनो तर ती डिफाईन होईल 25.3 कारण की जर याचं डिव्हिजन केलं तर ते डिव्हिजन येतं 25.3. तर एक्स बार इज इक्वल टू युअर आन्सर विल बी 25.3. अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला होता. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट क्या बोलते पब्लिक चलो देखो पब्लिक क्या बोलती इधर बोलती है द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ अवर्स दे वर्क इन सॉफ्टवेअर कंपनी. ओके काय नंबर ऑफ वर्कर्स आहेत ते कंपनीमध्ये किती काम करतात त्याचा टेबल दिलाय. प्रिपेअर लेस दॅन अप्पर लिमिट टाईप कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. लेस दॅन अप्पर टाईप कम्युनिटी फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपल्याला जी मीडियन मध्ये काढावी लागते. लेस दॅन आपल्याला माहिती आहे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी 2 टाईपच्या असतात एक लेस दॅन टाईप वाली आणि एक असते मोर दॅन टाईप वाली. तर आपल्याला कोणती विचारली आहे लेस दॅन टाईप. लेस दॅन सोबत अप्पर लिमिट असते आपल्याला 9वी पासून शिकलोय आपण. लेस दॅन सोबत कोण असते अप्पर लिमिट आणि 10वी मध्ये ती एकच फ्रिक्वेन्सी आपल्याला कामा पडणार आहे आणि ती फ्रिक्वेन्सी कोणती असणार आहे तर ती फ्रिक्वेन्सी असणार आहे बानो लेस दॅन टाईप वाली. कोणती बोला लेस दॅन टाईप वाली. लेस दॅन टाईप म्हणजेच काय लेस दॅन अप्पर क्लास लिमिट. लेस दॅन अप्पर क्लास लिमिट. कशी फाइंड आउट करायची तर याचा शॉर्टकट सर्वांना माहिती आहे. काहीच करायचं नसतं सिंपल आहे व्हेरी इझी आहे. काय करायचं मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांनाही जमत नसेल त्यांना शॉर्टकट लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो. जी पहिली फ्रिक्वेन्सी ती लिहितो मी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप कशी काढायची तर बाळांनो सरळ पहिली जी फ्रिक्वेन्सी असते ती ॲज इट इज लिहून ठेवायची. पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे 150 ॲज इट इज लिहून टाका आणि मग डायगनल ॲडिशन करत जा लिहित जा. 150 प्लस 500 तर ते झालं 650 प्लस 650 प्लस 300 तर ते होईल 950 आणि 950 प्लस 50 यू आर गोइंग टू गेट ॲज 1000. तर जे व्हॅल्यूज आपल्या डिफाईन होत्या मी पुन्हा सांगतो कसं करायचं. पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहून टाका डायगनल ॲडिशन करा लिहून टाका डायगनल ॲडिशन करा लिहून टाका. सरळ ह्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला फक्त लिहायच्या आहेत. कशा लिहायच्यात मी पुन्हा सांगतो. पहिली ॲज इट इज
डायगोनल ॲडिशन करा लिहा, डायगोनल ॲडिशन करा लिहा, डायगोनल ॲडिशन करा लिहा. 150 ॲज इट इज, 150 प्लस 500 650, 650 प्लस 300 950, 950 प्लस 50 यू आर गोइंग टू गेट आन्सर ॲज 1000. This will be the required answer. This will be the required answer. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. नंतरचा क्वेश्चन काय म्हणतोय? नंतरचा क्वेश्चन तोच आहे बाळांनो, ज्यामध्ये आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स काढायचे आहेत. मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स कसे काढायचे आहेत सर्वांना आता माहिती आहे. काय करायचं असतं आपल्याला? सिंपल कंपोनेंटचा स्क्वेअर डिवायडेड बाय टोटल मल्टिप्लाय बाय 360. तर टोटल आली आहे 200, कंपोनेंटचा स्क्वेअर आहे 80, तिथे किती होईल? 80 डिवायडेड बाय 200. हा 0 याला कट करेल, हा 0 याला कट करेल, हा 4 नी कट होईल आणि 36 4 जार ते किती होतं? ते 144. किती होतं ते? 144 डिग्री. तर पहिलं जे आन्सर आलंय ते आन्सर आलंय तुमचं 144 डिग्री. सेम त्याच पद्धतीने इथला 0 या 0 ला कट करेल, हा 0 या 0 ला कट करेल, हा याला 3 ने कट करेल आणि 3 × 36 तर ते होतात 108 डिग्री. किती डिग्री होतात बोला? 108 डिग्री. नंतर बाळांनो तुम्हाला इथे 35 डिवायडेड बाय 200 इंटू किती होणार? 360. हा 0 या 0 ला कट करेल, आता इथे कट होणार नाही, इथे आपल्याला रिड्यूस करावं लागेल. इथे लिहू शकतो आपण 10, इथे लिहू शकतो आपण 18, इथे लिहू शकतो आपण 18 आणि हे होईल 3.5. या 10 नी जर याला डिवाइड केलं तर ते होईल 3.5 आणि 3.5 इंटू 18 तर आन्सर इज 63. ते आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, ते आपल्याला काढून दाखवायची गरज नाही. इथे हा 0 या 0 ला कट करेल, इथे पुन्हा रिड्यूस करा, इथे जर रिड्यूस केला आपण तर इथे होईल 2 नी जर रिड्यूस केलं तर इथे होईल 10, इथे होईल 18, इथे 2.5 इंटू 18 तर 2.5 इंटू 18 करा, जे काय आन्सर असेल ते तुमचं रिक्वायर्ड आन्सर असेल. तर 2.5 18 जे आन्सर येतं बाळांनो तर ते येतं, आपण करूनच पाहूया. 8 5 जार 40, 8 45 0 हात 4 8 2 16 4 16 4 20 0 ॲज इट इज आणि इथे होईल 25. या दोघांची जर ॲडिशन केली तर ती होईल 450. डेसिमल पॉईंट एका डिजिट नंतर आहे म्हणजेच किती होईल? 45 डिग्री. तर आन्सर इज कमिंग ॲज 45 डिग्री. 45 डिग्री. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व व्हॅल्यूज डिफाईन कराव्या लागतील आणि या सर्व अँगलची जशी आपण इथे ॲडिशन केली तर या सर्व अँगलची जर आपण ॲडिशन केली तर इथे होणार 360 डिग्री. किती डिग्री होणार? 360 डिग्री. मोस्ट ऑफ द जणांनी ही 360 डिग्री त्यावर्षी लिहिले नसेल तर तुमचा अर्धा मार्क 100% कट झाला असेल. जसं आपण इथे सम करून लिहिलं होतं तिथे टोटल लिहिलंय, तिथे पण टोटल या सर्व अँगलची 100% किती होणार बाळांनो? 360 डिग्री. किती होणार बाळांनो बोला? 360 डिग्री. तर आता इथून तुमचे बाळांनो सुरू होत आहेत 3 मार्कांचे क्वेश्चन्स. तर आय होप की हा जो पहिला लेक्चर आहे त्या पहिल्या लेक्चरमध्ये जे काही मी 1 मार्क आणि 2 मार्कची ऍक्टिव्हिटी असू द्या, 1 मार्कचे क्वेश्चन्स असू द्या, ते सर्व क्वेश्चन्स तुमचे बाळांनो क्लिअर केले आहेत. तर अशा पद्धतीने आतापर्यंत एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारले होते. याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. प्लीज टेल मी व्हॉट आर द डिफिकल्टीज यू आर फेसिंग. तुम्हाला माझे जे लेक्चर्स आहेत ते आवडत आहेत, नाही आवडत आहेत, त्याच्यामध्ये काय डिफिकल्टीज फेस होत आहेत, मी फास्टमध्ये शिकवतोय, स्लोमध्ये शिकवतोय, कशा पद्धतीने तुम्हाला काय फील होतं ज्यावेळेला व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पाहता, प्लीज माझ्यापर्यंत कन्वे करा, जेणेकरून मी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय करू शकतो बाळांनो? चेंजेस करू शकतो. आय होप यू आर लाइकिंग द व्हिडिओज. तर या व्हिडिओसाठी माझं जे लाईकचं टार्गेट असणार आहे ते टार्गेट असणार आहे बाळांनो 100 लाईक्स आणि त्यानंतर कॉमेंट्स जे असणार आहेत ते पण 100 कॉमेंट्स. आय एम होपिंग टू कम फॉर दिस टॉपिक. तर जितकं होऊ शकता तितकं तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, रिलेटिव्सपर्यंत बाळांनो हे व्हिडिओज पोहोचवा, जेणेकरून इथून येणाऱ्या 1 महिन्यानंतर जी तुमची बोर्डाची एक्झाम सुरू होते फेब्रुवारी 2026 ला, त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व व्हिडिओचा फायदा होईल. तर बाळांनो आपलं जे DC जनता 10th चॅनल आहे तर त्या चॅनलला तुम्ही बाळांनो सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि इथून येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी तुमचे लाईव्ह लेक्चर्स घेईल, ज्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला अल्जेब्रा असू द्या किंवा जॉमेट्री असू द्या त्याची आपण पूर्ण एक दिवसभर मॅरेथॉन घेऊ. त्यामध्ये आपण तुमचे M2चे सर्व टॉपिक कव्हर करू, त्याच्यामधल्या सर्व कन्सेप्ट कव्हर करू. तर ती जी मॅरेथॉन असणार आहे ती पर्टिक्युलरली कन्सेप्ट बेस्ड मॅरेथॉन असणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व कन्सेप्ट बाळांनो एक्सप्लेन करून सांगेल. तरी काही डाऊट असेल तर मला माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. याच्यानंतर पार्ट 2 मध्ये इथून या क्वेश्चन्सला आपण सुरुवात करूया बाळांनो. तर पार्ट 2 मी लगेचच अपलोड करेन. तर एवढा या पार्ट 1 चा तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुमचे 1 मार्क आणि 2 मार्कचे क्वेश्चन्स कव्हर होते. तुम्ही म्हणाल सर हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये का नाही घेत? तर बाळांनो यांचं कारण आहे, प्रत्येकच विद्यार्थी अभ्यास करतोय असं नाही. ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता त्या पद्धतीनेच मी व्हिडिओ शूट केलेले आहे. काही विद्यार्थी जे पर्टिक्युलरली यांचा वर्षभर अभ्यास नाही झालाय, जे खूपच मागे आहे मॅथ्समध्ये, त्यांनी फक्त काय करायचं 1 मार्क आणि 2 मार्कचे व्हिडिओ पाहिजे, त्यांच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील.
त्याच्यानंतर जे थोडे चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात त्यांनी 1 मार्क 2 मार्क आणि 3 मार्कचे कन्सेप्टचे व्हिडिओ पहा किंवा PYQचे व्हिडिओ पहा, त्यांच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जे आता शाळेच्या प्रिलीमध्ये क्लासच्या प्रिलीमध्ये 95 पर्यंत पोहोचले आहेत त्यांनी 92 पर्टिक्युलरली पार्ट नंबर 4 ज्यामध्ये तुम्हाला 4 मार्कचे क्वेश्चन्स आणि 3 जो क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो ते व्हिडिओज पहा, जेणेकरून तुमच्या ज्या डिफिकल्टीज आता सध्या एक्झॅक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये फील होत आहेत त्या तुमच्या सर्व बाळांनो क्लिअर होतील. त्यामुळेच मग मी या व्हिडिओजला पार्ट मध्ये अपलोड करतोय, जेणेकरून जो पर्टिक्युलर विद्यार्थी ज्या पद्धतीने अभ्यास करतोय, ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास आता सध्या आहे त्या पद्धतीनेच त्याला ते व्हिडिओज पाहून ती क्लिअरिटी येईल. ज्याचा अभ्यासच नाही झालाय, ज्याचे 1 मार्कचे क्वेश्चन प्रिपेअर नाही, 2 मार्कचे क्वेश्चन प्रिपेअर नाही, त्यांनी 4 मार्काच्या क्वेश्चनकडे जाण्यात अर्थच नाही. जर तो 4 मार्काचा प्रिपरेशन करत असेल तर त्याचे 1 मार्क 2 मार्कचीच प्रिपरेशन नाही तर तो 4 मार्कच्या क्वेश्चनला डीलच करू शकत नाही, त्याला ते क्वेश्चन्सच लक्षात येत नाही. त्यामुळे पहिले 1 मार्क 2 मार्क करा, मग 3 मार्ककडे जा, मग 4 मार्ककडे जा. अशाच पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करा तर तुम्हाला ते इझी जाणार आहे बाळांनो. हेच तर तुम्हाला मला सांगायचं आहे. त्याचमुळे तर मी अशा पद्धतीने तुमचे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करतोय. तर इट इज ओके. चला तर नेक्स्ट पार्ट 2 मध्ये लगेच भेटूया, ज्यामध्ये आपण 3 मार्कचे क्वेश्चन शूट करूया. थँक्यू सो मच.